हॅलो, मी अरुणा. तर आता दडपे पोहे बनवत आहे. ते कसं करायचं मी सांगते. खूप छान लागतात हे. प्रथम हे घ्यायचं, पोहे घेऊन छान भिजवायचे. 5-10 मिनिट, 5 मिनिट भिजले तरी बस. आणि त्या भिजलेल्या पोह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि काकडी, थोडं गाजर किसून हे घालायचं आणि लसूण घालायचं. हे एवढं घालून त्याच्यामध्ये परत हे घालायचं, तिखट, मीठ, हळद आणि गूळ. थोडासा गूळ पावडर घालायची आणि वरून कोथिंबीर. हे सगळं असं छान मिक्स करायचं. मिक्स केल्यानंतर ते असं एका चाळणीमध्ये ठेवायचं आणि वाफवायला ठेवायचे. हे चांगले 10 मिनिट वाफवायचे आणि गरम गरम खायला घ्यायचे. खूप खूप छान लागतात हे पोहे. अतिशय छान लागतात. तर हे दडपे पोहे आता मी वाफवायला ठेवते. तर तुम्हाला हे सांगितलं की कसं कसं हे मिश्रण आपण केले पोह्याचं छान, दडप्या पोह्यांचं. हे असं वाफवायला ठेवायचं. 10 मिनिट वाफले की असं मस्त खायला घ्यायचे छानपैकी. खूप 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 टेस्टी लागतात.